नमस्कार, मी संदीप कांबळे. लाईव्ह मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आपण पाहतात की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशा निवडणुकीच्या मध्ये रंगत येताना दिसते. अ, अलीकडच्या काळात वेगवेगळ्या पक्षांनी ह्या निवडणुकीच्या निमित्ताने या आपापले उमेदवार उभे केले. त्याच अनुषंगाने जनसुराज पक्षामार्फत उमेदवारी उभं करण्याची घोषणा काल करण्यात आली आणि त्याच अनुषंगाने आपल्याशी बोलण्यासाठी जनसुराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समित कदम साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, मला सांगा, निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षाची भूमिका कशी राहील कोल्हापूर नगरपालिकेच्या? नाही ह्याच्या आधी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उदय साळोखे हे महापौर होते. तर पक्षाने त्यावेळेला शहराचा जे आपण विकासात्मक सर्वांगीण दृष्टिकोनातनं अतिशय चांगला विचार केला. जे आपण किरणोत्सव होता त्याच्या आडवे येणारे ज्या सगळ्या अतिक्रमण होती ती त्यावेळेला एक अतिशय काढण्याचा धाडसी निर्णय पक्षाच्या अध्यक्ष आमदार डॉक्टर विनिकोरी सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. तर एक ना अनेक निर्णय त्यावेळेला पक्षाने ताकदीने पुढे जाऊन केले. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरकर जनतेच्या सेवेसाठी हा पक्ष पुन्हा महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करतोय. आणि सांगली महापालिका असेल आता त्यामध्येही आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. आमचा त्या ठिकाणी असणारा जो नगरपालिकांमधला परफॉर्मन्स आहे यावेळेला तोही भारतीय जनता पार्टीला बरोबर घेऊन तर अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय कुशल आणि एक असं विकासात्मक सरकार या राज्याला लाभले. त्यामुळे त्याचा फायदा हा कोल्हापूरकरांना आणि सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे अशी त्या ठिकाणी आमची भूमिका राहील. त्याचबरोबर आज एक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलाखती चालू आहे. सांगलीमध्ये चांगल्या मुलाखती झाल्या. आम्ही त्या ठिकाणी पोटेन्शियल असणारे उमेदवारांचं त्याचबरोबर असणारे ज्यांचे सर्व्हेमध्ये नाव येईल असे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही पाठवले. त्याचबरोबर आज कोल्हापूरमध्ये हा आमचा त्या ठिकाणी एक चांगला असा प्रतिसाद आम्हाला सगळ्या मिळाला आहे. एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळं त्या ठिकाणी आज यश दिसतंय. तर तो एक आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीनं पक्ष कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा कसा स्थापित करून एक अतिशय सोप्या पद्धतीने जनतेचा विकास कसा केला जाईल याचा प्रयत्न. अ, सर, अजून सुद्धा महायुतीकडून जागा वाटपासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. असे असताना जनसुराज्य पक्षाकडे काय फॉर्म्युला आहे जागा वाटपासंदर्भात? नाही आज काय आहे की आमच्याशी संबंधित असणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चर्चा आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर असणारे इतर सर्वच घटक पक्षांनी एक अतिशय आपली जी तयारी आहे ती केलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला ज्या प्रभागामध्ये आमचा सक्षम उमेदवार असेल त्या ठिकाणी ती जागा मागून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि सक्षम जे लोक आहेत ती महापालिकेमध्ये पाठवून सुशिक्षित अशा लोकांसाठी आमचा एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी राहील. खरं पाहता 2005 ला जनसुराज पक्षाकडे महापौर पद होतं कोल्हापूर महानगरपालिकेचे. अ, इतक्या वर्षामध्ये जनसुराज पक्षामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेचा जो काही निवडणूक आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं का? म्हणजे वेळ झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही त्यावेळेला झालं आमचं पण पुन्हा आता नवी संघटना नवी सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आता प्रयत्न करतोय की पुनर् ह्या ठिकाणी आमचा एस्टॅब्लिशमेंट जी पक्षाची आहे आता गडिंग्लज नगरपालिकेमध्ये असं त्या ठिकाणी आमच्या विचाराचे 5 नगरसेवक निवडून आले. अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला मिळालं. मलकापूर नगरपालिका, पन्हाळा नगरपालिका नगराध्यक्ष सर्व नगरसेवक त्याचबरोबर साखरखेड म्हणून जी नगरपालिका परभणी जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा नगराध्यक्ष 8 नगरसेवक अशी निवडून आल्याने खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे आम्ही आता सगळं गठीत करून चांगल्या पद्धतीचे फेर मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. एकूण किती उमेदवार आपण नाही, आता इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी आज 50 पेक्षा अधिक उमेदवार आलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आता शॉर्टलिस्ट करतोय आणि जे सक्षम आणि योग्य उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी कशी देता येईल याचा आमचा एक प्रयत्न महायुतीमधून आम्ही करतोय. तो ज्या वेळेला एक अतिशय व्यवस्थित होईल तर त्यावेळेला सक्षम उमेदवारांना कुठल्या प्रभागात कसं दिलं जाईल ही चर्चा आम्ही करतो. प्राथमिक चर्चा काही भाजप ते किंवा ऑलरेडी शिवसेना? भारतीय जनता पार्टी बरोबर नगरपालिकेची वेळेला होती, सांगली महापालिकेच्या वेळेला झाली. आता त्या ठिकाणी कोल्हापूर बाबत झाले. पण आमच्या हातात ज्यावेळेला आमचं तयार असेल सगळ्या गोष्टी, तर ते आम्ही नक्कीच करू.
मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.